क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यावेळी रामकृष्ण मायंदे, शिवाजी गायकवाड, शेख शफी क्रीडा संयोजक कैलास जाधव, यावेळी रामकृष्ण मायंदे, शिवाजी गायकवाड, शेख शफी, कैलास जाधव, निलेश माने, देविदास साठे, आकाश इंगळे, CK जाधव, अनिल शेरे, देविदास जयस्वाल, संदीप कुमावत, विठ्ठल धोडपकर आणि शिक्षक उपस्थित होते। यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयाच्या 213 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यात 17 वयोगटातील 48 विद्यार्थी, 14 वयोगटातील 57 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच उद्या बजाजनगर येथील शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं रामकृष्ण मायंदे यांनी सांगितलंय। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर। रामकृष्ण मायंदे, गंगापूर तालुका क्रीडा अधिकारी। आज या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि ज्या शाळेमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ते म्हणजे अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स आसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचं बुद्धिबळ या स्पर्धेपासून यावर्षीची सुरुवात झालेली आहे। दरवर्षी तालुका स्तरावर 10 खेळांचं आयोजन केलं जातं। यातील पहिल्या खेळाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। ही स्पर्धा या ठिकाणी खूप व्यवस्थित पार पडत आहे। इथं जे तालुका संयोजक आहेत यासाठी यांनी हे ठिकाण व्यवस्थित निवडलेलं आहे। सर्व खेळाडूंचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। जवळपास या तालुक्यातून 224 मुलं व मुली 14, 17, 19 अशा तिन्ही वयोगटातून यामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या ठिकाणी 14, 17 आणि 19 वयोगटातील मुलांच्या बुद्धिबळांच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेच्या ठिकाणी जे क्रीडा शिक्षक आहेत, जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत यांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था, चेंजिंग रूमची व्यवस्था आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी इथं उपलब्ध करण्यात आलेलं आहे आणि अतिशय क्वालिफाईड पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत।